अर्जुनी पुनर्वसन येथील आवंटी स्मशानभूमीच्या जागेवर जी मानव वस्तीला लागूनच खाली जागा आहे, तिथे अर्जुनीच्या काही लोकांनी प्रेत दहन केल्याने गावाशेजारी लागूनच असलेल्या सिरसघाट या गावातील नागरिकांनी अपेक्षा घेत प्रेताजवळ जाऊन विरोध केल्याने दोन गावात अर्जुनी व सिरसघाट येथील जनतेत तणाव निर्माण झाला। शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलिसांनी मध्यस्थी केली। जवळच सिरसघाट येथील नागरिक आमरण उपोषणावर बसलेले होते। तेथील घटनेची माहिती सिरसघाट येथील सरपंच सौ मेश्राम यांनी पॅन्थर मनोजभाऊ खोब्रागडे यांना तातडीने दिली। लागलीच मनोजभाऊ खोब्रागडे यांनी पॅन्थर परमानंद मेश्राम यांना संपर्क करून उपोषण स्थळी पाचारण केले। तिथं माननीय जिल्हाधिकारी भंडारा यांना आपली व्यस्तता मांडण्यासाठी दिनांक 18/3/2026 ला भाई परमानंद मेश्राम व मनोजभाऊ खोब्रागडे यांना नेतृत्वात किमान 50 गावकरी समवेत जिल्हाधिकारी भंडारा यांची भेट घेऊन प्रकरण निकालात काढण्याविषयी आग्रह धरला व शेवटी प्रकरण निकाली लागला। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम, मनोजभाऊ खोब्रागडे, अचल मेश्राम व पुनर्वसन उपोषणकर्ते या प्रसंगी उपस्थित होते। अर्जुनी पुनर्वसन गावाच्या स्मशानभूमीच्या विरोधात आज 16/3 पासून ते उपोषण सुरू होतं आणि जी प्रमुख मागणी होती किंवा मानव वस्ती असल्यामुळे हा काम म्हणजे इथं प्रेत वगैरे जाळण्यात येऊ नये त्याकरिता यांनी उपोषण केलेलं होतं। त्या बाबतीमध्ये आज आदेश पारित झालेला आहे। आजच्या तारखेमध्ये 18/3/2026 ला तो सर्वांसमक्ष मी आदेश वाचून दाखवितो। मौजा अर्जुनी पुनर्वसन येथील स्मशानभूमीचे बांधकाम त्वरित बंद करून दुसरीकडे स्थलांतरित न केल्यास दिनांक 16/3/2026 पासून आमरण उपोषणाचा इशारा दिलेला होता। 16/12/21 रोजी त्यांनी बांधकाम सुरू केले होते। सालेबर्डी, सिरसघाट, आजिमाबाद येथील गावकऱ्यांचा विरोध दिसून आल्याने माननीय उपविभागीय अधिकारी यांनी सदर बांधकामाला स्थगित करण्याचे आदेश दिले असल्याने ग्रामपंचायत अर्जुनी पुनर्वसनतर्फे सदर स्मशानभूमीचे बांधकाम बंद करण्यात आले होते। त्यानंतर तहसीलदार भंडारा यांनी देखील 4/1/2023 रोजी सदर स्मशानभूमीच्या बांधकामास स्थगित करून अर्जुनी पुनर्वसन या गावाकरिता 500 मीटर अंतरावर असलेल्या नदी काठावर स्मशानभूमीकरिता जागा निश्चित करून दिलेली असल्याबाबत गावकरी सांगत आहेत। सदर निश्चित केलेल्या जागेचा वापर ग्रामपंचायत अर्जुनी पुनर्वसन हे स्मशानभूमीकरिता न करता ज्या जागेवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्मशानभूमीच्या कामाकरिता स्थगिती दिली होती त्याच जागेवर पुन्हा ग्रामपंचायत अर्जुनी पुनर्वसनतर्फे बांधकामाची सुरुवात करण्यात आल्याने सदर बांधकाम तात्काळ बंद करण्यात यावा याबाबत मौजा, सालेबर्डी, सिरसघाट, आजिमाबाद येथील नागरिकांनी निवेदन दिलेले असून आंदोलकांशी चर्चा करून आंदोलकांची समजूत घालावी जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेच्या स्मशानभूमीसाठी मुकर्रर केलेल्या जागेवर स्मशानभूमीचे अर्धवट बांधकाम झाले असल्याने त्या ठिकाणी अंत्यविधी करण्याकरता जाणारे व्यक्तींची जीवितहानी होऊ शकते। तसेच मौजा, सिरसघाट, सालेबर्डी या गावातील गावकऱ्यांची सदर स्मशानभूमीस विरोध असल्याने त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये माननीय उपविभागीय दंडाधिकारी साहेब यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी खालील आदेश पारित केलेले आहेत। नंबर 1, स्मशानभूमीकरिता मुकर्रर असलेल्या पुनर्वसित जागेवर दहनविधी कार्यक्रम करण्यास मौजा अर्जुनी पुनर्वसन या गावातील गावकऱ्यांना पुढील आदेशापर्यंत मनाई करण्यात येते। नंबर 2, मौजा अर्जुनी पुनर्वसन येथील गावकऱ्यांकरिता मौजा पिंडकेपार रिठी येथील गट क्रमांक 17/2 मध्ये दहनविधी कार्यक्रम करण्यास्तव तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यात येत असून सदर ठिकाणी दहनविधी कार्यक्रम करावे। नंबर 3, माननीय सरपंच सचिव ग्रामपंचायत अर्जुनी पुनर्वसन, सालेबर्डी पुनर्वसन, सिरसघाट पुनर्वसन, आजिमाबाद यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी। अशा प्रकारे हे 3 आदेश पारित झालेले आहेत। ह्या पत्राच्या आधारे आजचं हे आमरण उपोषण इथंच संपलं असे आम्ही जाहीर करू